स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही, पण त्यापेक्षा कितीतरी मोठं दिलं. सत्य अनुभव. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुम्हाला एका स्वामी भक्ताचा सत्य अनुभव सांगणार आहे. नेहमीप्रमाणे मी त्या व्यक्तीचे नाव किंवा ओळख सांगणार नाही, कारण त्यांची गोपनीयता राखणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. पण त्यांनी सांगितलेला हा अनुभव इतका सुंदर आहे की प्रत्येक स्वामी भक्ताने तो नक्की ऐकावा. कदाचित आज तुम्हीही एखाद्या गोष्टीसाठी स्वामींकडे हट्ट धरून बसला असाल आणि तुम्हालाही वाटत असेल, स्वामी माझं ऐकतच नाहीत. मग हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. त्या ताई खूप शिकलेल्या होत्या. त्यांना एक मुलगा होता. तो 10वीत शिकत होता. त्यांचे घर स्वामी समर्थांच्या भक्तीत वाढलेले होते. दररोज पूजा, नामस्मरण आणि स्वामींवर अढळ श्रद्धा. पण त्यांच्या मनात एकच इच्छा होती, मला सरकारी नोकरी हवी. त्या रोज स्वामींना म्हणायच्या, स्वामी, मला सरकारी नोकरी द्या, माझी ही इच्छा पूर्ण करा. त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेचा विषय फक्त एकच होता, सरकारी नोकरी, सरकारी नोकरी, सरकारी नोकरी. हळूहळू त्या या एका इच्छेत इतक्या गुंतल्या की नकळत त्यांचं लक्ष स्वतःच्या मुलाकडून दूर गेलं. मुलगा 10वीत होता. त्याला आईची गरज होती, मार्गदर्शनाची गरज होती. पण आईचं पूर्ण लक्ष सरकारी नोकरीच्या तयारीवर होतं. काळ पुढे गेला. 10वीचा निकाल लागला आणि मुलाला अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळाले. निकाल पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना स्वतःवरच राग आला. त्या स्वतःलाच दोष देऊ लागल्या. मी काय केलं? नोकरीच्या नादात मी माझ्या मुलाकडेच लक्ष दिलं नाही. त्या दिवशी त्या खूप रडल्या. एक दिवस त्या शांतपणे बसल्या होत्या. मनात विचार सुरू होता. तेव्हा अचानक त्यांना जाणवलं, मी फक्त एका गोष्टीच्या मागे धावत आहे. स्वामींवर विश्वास ठेवण्याऐवजी मी त्यांना चट घालत आहे. त्यांनी स्वतःलाच म्हटलं, आता पुरे. स्वामी जे योग्य असेल ते करतील. आता माझं पहिलं कर्तव्य म्हणजे माझ्या मुलाचं भविष्य. आणि त्या दिवसापासून त्यांनी मुलाकडे पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न मात्र सुरूच होते. एक दिवस त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं, एका ठिकाणी सरकारी भरती निघाली आहे. दोघींनीही अर्ज भरला, परीक्षा दिली. आशा होती, यावेळी तरी नोकरी मिळेल. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. नोकरी त्यांना मिळाली नाही. त्यांच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला ती सरकारी नोकरी मिळाली. हे समजताच त्या पूर्णपणे खचून गेल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या मनात म्हणाल्या, स्वामी, मी इतकी वर्ष भक्ती केली, इतकं शिक्षण घेतलं, मग मला का नाही मिळाली सरकारी नोकरी? काही दिवस त्या स्वामींवर नाराजही राहिल्या. पण जीवन थांबत नाही. त्यांनी घरीच ट्युशन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अत्यंत हुशार शिक्षिका होत्या. पहिले 2 विद्यार्थी आले, नंतर 5, 10, 20 आणि काही महिन्यातच त्यांच्या शिकवणीची चर्चा सर्वत्र होऊ लागली. विद्यार्थ्यांची संख्या एवढी वाढली की घर लहान पडू लागलं. त्यांनी स्वतःचे क्लासेस सुरू केले. हळूहळू त्यांच्या क्लासेसची लोकप्रियता वाढत गेली. एका क्लासचे 2 झाले, 2चे 3 झाले, नंतर अनेक शाखा सुरू झाल्या. आज त्या स्वतःच्या क्लासेसच्या मालक आहेत. त्या आरामात, सन्मानाने आणि आनंदाने कमाई करतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःच्या वेळेवर नियंत्रण आहे. त्या मुलाकडे लक्ष देऊ शकतात, कुटुंबालाही वेळ देऊ शकतात आणि आर्थिकदृष्ट्याही त्या खूप सक्षम झाल्या. काही वर्षांनी त्यांची ती मैत्रीण पुन्हा भेटली. गप्पा सुरू झाल्या. तेव्हा तिला कळलं, ज्या सरकारी नोकरीसाठी त्या इतक्या झटत होत्या, ती नोकरी मिळालेल्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला. सततच्या बदल्या, गावोगावी फिरणं, मुलांच्या शिक्षणाची अडचण, कुटुंबापासून दूर राहणं, मर्यादित पगार आणि अनेक अडचणी. हे ऐकून त्या काही क्षण शांत झाल्या. त्या रात्री त्या स्वामींच्या समोर बसल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, स्वामी, मला माफ करा. मी फक्त एका इच्छेच्या मागे हट धरून बसले होते. माझ्यासाठी त्यापेक्षा चांगला मार्गही असू शकतो, हा विचारच मी केला नाही. त्यावेळी मला वाटलं तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही. पण आज समजलं, तुम्ही माझी इच्छा नाही, माझं आयुष्य पूर्ण केलं. आज माझ्याकडे स्वतःचा व्यवसाय आहे. माझे क्लासेस आहेत. अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडत आहे. माझ्या मुलाकडे लक्ष देता आलं. आर्थिक समाधान मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती मिळाली. संदेश. मित्रांनो, आपण अनेकदा स्वामींकडे एखादीच गोष्ट मागत राहतो. आपल्याला वाटतं, हेच मिळालं तर मी आनंदी होईन. पण स्वामी आपल्या मर्यादित विचारांपेक्षा खूप पुढे पाहतात. कधी कधी ते आपली मागितलेली गोष्ट देत नाहीत, कारण ते आपल्यासाठी त्यापेक्षाही मोठं, सुंदर आणि योग्य काहीतरी जपून ठेवलेलं असतं. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि जे मिळेल ते त्यांच्या कृपेनेच मिळेल, हा विश्वास कधी सोडू नका. श्री स्वामी समर्थ. जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या स्वामीभक्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच सत्य अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या सत्य अनुभवासह.
श्री स्वामी समर्थ.